पर्यटनाचा दुष्परिणाम म्हणून डायरेक्ट सेक्स ट्रॅफिकिंगकडे आपण पाहू शकतो. मला असं वाटतं की आपण तुलना करूया. म्हणजे जवळचा जिल्हा सिंधुदुर्ग, ज्या जिल्ह्यातून मी येतो, हो, त्या जिल्ह्यामध्ये कधी रेड लाईट एरिया नव्हता. तो गोव्यामध्ये रेड लाईट एरिया होता. बरोबर. दुसरं असं की आज सिंधुदुर्गचं जे रेकॉर्ड आहे, म्हणजे गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे, आणि इथले जे फिगर्स आहेत ते तिथं 609च्या आसपास ह्या एड्स कंट्रोल सोसायटीकडे रजिस्टर्ड केसेस आहेत, आणि आपल्याकडे त्या 7-8 हजारच्या आसपास आहेत एड्स कंट्रोल सोसायटीकडे. म्हणजे किती पटीने इथं आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे जरी आमचा जिल्हा टुरिझम डिस्ट्रिक्ट असला तरी गोव्यासारखं टुरिझम तिथं नाही आहे. पण इथं जर आपण बघितलं तर नाईट लाईफ काय आहे, म्हणजे जिथं चंगळ आहे, तुमचा उन्माद निर्माण होईल असं आहे. किंवा इथं जे डोमेस्टिक टुरिस्ट येतात ते सर्वसाधारणपणे सिंगल मेल येतात. तर सिंगल मेल येतात म्हणजे त्यांच्या डोक्यातच ते आहे की दारू प्यायला आणि ह्या सेक्स करायला, अशा प्रवृत्तीने ते येतात. ही प्रतिमा बदलायला पाहिजे, आणि ती जलद गतीने बदलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. सो आपण